मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये श्यामली आता विक्रमच्या घरी आलेली असते। तेव्हा मोनिका आता रागातच तिच्याकडे पाहू लागते, तर ती आता तिचं असणारं सामान तेथेच खाली टाकते। तेव्हा मोनिकाला अजूनच राग येतो। श्यामला आता एक खुर्ची घेते आणि त्यावर अगदी मस्त ऐटीत बसते आणि विक्रमला म्हणते, भरा ना ग्लास। विक्रम रागातच तिच्याकडे पाहू लागतो। तेव्हा मोनिका म्हणते की आता तुझ्याकडे मी पाहतेस, त्या मल्हारच्या अगोदर मी तुझा जीव घेते, थांब जरा। तेव्हा ती म्हणते, थांबा मोनिका मॅडम, एवढ्या संतापायचं नाही। अहो, मी आता तुम्हाला एवढी सिक्रेट न्यूज सांगणार आहे ना की मल्हारच्या आवडीच्या म्हणजे जीवाभावाच्या 3 माणसांना तुम्ही त्या कामत हाऊस बाहेर काढणार आणि आपसुकेस तुमची एंट्री ही कामत हाऊसमध्ये होणार, असं सिक्रेट मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे। हिला देखील मोनिकाला म्हणते, जरा शांत बस, ही काय सांगतेय बघ। आता मोनिका रागातच विचारते, असं कसलं सिक्रेट तुझ्याकडे आहे? त्यावेळी आता श्यामला म्हणते की एका सिक्रेटचे 20 लाख रुपये मी घेते। मोनिका संतापते आणि म्हणते, तू काही इडियट आहे का? 20 लाख रुपये? तेव्हा ती म्हणते, मग मला तुमची फुकटची दारू सुद्धा नकोय, मी चालले अशीच, असं म्हणून ती निघालेली असते। त्यावेळी आता मोनिका म्हणते, थांब जरा, असं म्हणून ती पैशांची बॅग आता उघडून दाखवते। तेव्हा हे किती रुपये आहे आम्हाला विचारते। त्यावेळी विक्रम म्हणतो, हे 40 लाख रुपये आहेत। श्यामलीच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं। ती म्हणते, काय 40 लाख रुपये? त्यावेळी विक्रम म्हणतो, हो। मग आता लगेच ती सत्य सांगू लागते। तेव्हा ती म्हणते, तुमच्या घरात जी आहे ना मंजुळा बनून राहिलेली, ती आहे मल्हारची लव्हर वैदेही। हे ऐकताच आता मोनिकाला धक्का बसतो, तर विक्रम आणि इलाला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो। पुढे आता ती म्हणते, थांबा, शांत राहा जरा, अजून पुढचं सिक्रेट सांगते। ते म्हणजे निरंजन म्हणजे माझा नवरा, तो निरंजन हा वैदेहीचा भाऊ आहे। तेव्हा कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं। मोनिका म्हणते, तू काय इडियट आहे का? त्यावेळी ती म्हणते, नाही, असं म्हणून ती आधार कार्ड आणि डायरेक्ट प्रूफ दाखवते आणि म्हणते, आता तरी तुम्हाला खात्री पटली का? सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात। त्यानंतर आता पेपरमधील जी बातमी श्यामल त्यांना दाखवते, बातमी असते मंजुळाच्या मृत्यूची। आता तेव्हा मोनिका आता प्रचंड घाबरते, तर श्यामल आता तिला सर्व सत्य सांगते आणि पुढे म्हणते, मी तुमच्याबरोबर तिकडे मल्हारकडे येते, खोटं बोलू शकणार नाही। आता तुम्ही एकच काम करायचं, मल्हारकडे जायचं आणि त्याला वैदेहीचं, निरंजन मामाचं हे सर्व सत्य सांगायचं। मनातल्या मनात आता ती विचार करू लागते की मी यांना स्वराचं सत्य सांगतच नाही, स्वराचं सत्य डायरेक्ट शेवटी सांगणार, कारण हा विक्रम आणि ही मोनिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। असा विचार करत श्यामल मोनिकाला भरीस पाडते की तू मल्हारला जाऊन आता हा जाब विचारच। तेव्हा मोनिका विक्रमकडे पाहत राहते, तर विक्रम तिला खुणावतो। दुसरीकडे घरातील सर्वजण जेवायला बसतात। पिहू मात्र एकदम शांत असते, चा कशातच आता रस नसतो, त्यामुळे घरातील सर्वजण तिला एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात, पण पिहू चेहऱ्यावर एक स्माइल देखील आणत नाही। सर्वजण जेवायला बसलेले असताना आज कसली भाजी आहे असं मुद्दामहून स्वरा विचारू लागते। तेव्हा माझ्या पिहूच्या आवडीची बटाट्याची भाजी आहे असं क्षमा म्हणते। त्यावेळी आता स्वरा म्हणते, मग पिहूच्या आवडीची भाजी ती आहे ना, मग मलाही ती भाजी खूप आवडते। सर्वजण जेवायला बसतातच। त्यावेळी पिहू म्हणते, मला अजिबात भूक नाही, मला जेवायचं नाही। तेव्हा मल्हार म्हणतो, मी भरवू का बाळा? मग ती म्हणते, नको डॅडा, मला नाही जेवायचं। तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि म्हणते, मी भरवू का मग? माझ्या हातचं चालेल ना पिहू तुला? त्यावेळी पिहू आणि घरातील सर्वजण मोनिकाकडे पाहू लागतात, तेथून उठतात आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। मल्हार मोनिकाला जाब विचारतच असतो। तेव्हा मोनिका म्हणते, थांब मल्हार, मी तुला इथे काही सांगायला आलेच नाहीये, पण तू आजपर्यंत माझ्या पिहूला आणि मला जे सच्चेपणाचे धडे देत होता आणि घरच्यांबद्दल तुला जी आपुलकी होती ती तर खोटीच आहे अशी म्हणायची। आता कुणालाच काही समजत नाही मोनिका नक्की काय बोलते। तो म्हणतो, जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोल। तेव्हा आता मोनिका म्हणते, अरे मी तर माझ्या पास्टमधली एक छोटीशी गोष्ट तुझ्यापासून लपवली, परंतु तू तुझा पास्ट लपवला नाही, कुणाला डाऊटसुद्धा तू येऊ दिला नाही। त्यावेळी आई तिच्यावर ओरडतात, मोनिका तू हे काय बडबडतेस आणि माझ्या मुलावर आरोप करण्या अगोदर 100 वेळा एकदा तरी विचार कर। त्यावेळी मोनिका म्हणते, आई मी आरोप करत नाहीये, खरं आहे ना तेच सांगते। तुमचा हा लाडका मुलगा आहे ना
गुड बॉय बनून जो राहतो ना तो मास्कच आता मी फेकणार आहे. अरे मल्हार कामत, तू माझ्यावर फसवण्याचे खोटेपणाचे आरोप केले ना, मग तू स्वतः काय केलं आहेस? आता मंजुळाचा हात पकडत मोनिका मल्हार समोर तिला घेऊन येते. स्वराला आणि मामाला धक्का बसतो. तर मोनिका सर्वांनाच आता मोठ्याने ओरडून ओरडून सांगते की आपल्या नकळत मल्हारने त्याच्या प्रेयसीला म्हणजे वैदेहीला 1 वर्ष झालं इथे आणून ठेवलं आहे. आता हे ऐकताच मल्हारसह घरातील सर्वांनाच धक्का बसतो. ही मंजुळा वगैरे कुणी नाहीये, मल्हारची लग्नाआधीची लव्हर आहे. आता हे ऐकताच वैदेही आणि मल्हारला देखील धक्काच बसतो. तेव्हा मल्हार आता वैदेहीकडे पाहू लागतो. विजय रागातच म्हणतो, मोनिका बस झालं हे सर्व काही. अगं मागे सुद्धा तू मल्हारवर असेच आरोप केले होतेस आणि तोंडावर पडली होतीस. मोनिका म्हणते, नाही दादा, मी आता पुराव्यानिशी बोलतीये. ती आता सर्वांना म्हणते की कामत, आता तुम्ही दुसऱ्या शॉकसाठी तयार राहा. आता स्वराला, मामाला, वैदेहीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. नक्की आता ही कोणतं वादळ घेऊन आलीये? पुढे आता निरंजन मामाच्या हाताला मोनिका पकडते आणि मल्हार समोर घेऊन येत म्हणते की हा आपल्या घरातला नोकर नाहीये, हा वैदेहीचा सख्खा भाऊ आहे निरंजन. आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर निरंजनकडे पाहतच राहतो. पुढे मोनिका म्हणते, अजून एक गुन्हेगार आपल्या घरात आहे, ती म्हणजे तिला हे सर्व माहीत आहे. तरीही त्या व्यक्तीने आपल्याला कायमच अंधारात ठेवलं. ज्या व्यक्तीवर फक्त मल्हार कामतच नाही तर घरातील सर्वजण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून स्वरा आहे, स्वरा. आता मल्हार हा स्वराकडे पाहतच राहतो. पुढे आता मोनिका ही स्वराच्या हाताला पकडते आणि समोर घेऊन येते. पुढे आता मोनिका खूप बोलू लागते आणि म्हणते, खरा गुन्हेगार तर मल्हार तू निघालास आणि मला म्हणतो का तू चीटर आहे ते. त्यावेळी मल्हार म्हणतो, मोनिका काहीही बोलू नकोस, अगोदर ही गोष्ट तू सिद्ध कर आणि मग पुराव्यानिशी बोल. कारण तू तुझ्या या लाडक्या स्टुडंटला 4 प्रश्न जरी विचारले ना तरीही तुला त्या प्रश्नांची उत्तरं सापडतील आणि सर्व सत्य आपोआपच बाहेर येईल. तू सर्वांच्या सोयीने हे प्रश्न विचारायचे नाहीत, आमच्या समोरच विचारायचे. तेव्हा मल्हार निरंजन मामाकडे जातो आणि त्यांना विचारत असतो की मला एक गोष्ट खरी खरी सांगायची, तुम्ही आणि मंजुळा बहीण भाऊ आहात का? त्यावेळी निरंजन मामा आता नाही म्हणतात. तेव्हा स्वरा म्हणते, तुम्ही खोटं बोलू नका, आता खरं खरं सांगा. स्वरा आता सर्व सत्य सांगते. ही वैदेही आई आणि मंजुळा आईचे भाऊ आहेत. आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. पुढे आता मल्हार हा मंजुळाकडे जातो आणि तिला विचारतो, काय ग मंजुळा, तू मला हेच सत्य सांगितलं होतं ना आम्हा घरातील सर्वांना, म्हणजे वैदेही आणि तू सख्य बहीण आहात, जुळी बहीण आहात आणि तू आम्हाला गट्टेवाडीला सुद्धा घेऊन गेली होतीस. अगं बोल ना, आता का बोलत नाहीस, असं मल्हार विचारतो. आता ती काहीच बोलत नाही. हे पाहून मल्हार स्वराला विचारतो, हे दोघे बहीण भाऊ होते हे तुला अगोदरपासून माहीत होतं की नाही? स्वरा देखील काही बोलत नाही. तर मल्हार पुन्हा पुन्हा तिला जोरात ओरडून विचारतो. त्यावेळी स्वरा हो म्हणते. मल्हारला खूप मोठा धक्का बसतो. आता स्वराने मल्हारचा विश्वासघात केलेला असतो. आता मल्हारला सर्व सत्य समजलेलंच असतं. त्यावेळी निका म्हणते, आता खुश ना मल्हार तू, आता तुला सर्व सत्य समजलेलंच आहे. मिस्टर मल्हार, एवढे सर्व लोक तुम्हाला फसवून याच घरात राहत आहेत, मग यामध्ये माझी तरी काय चूक आहे? मग मी का नको राहू माझ्या पिहू जवळ? एकटीला पनिशमेंट का, असं ती सारखं सारखं विचारू लागते. अरे मला तर असं वाटतं तू हा प्लॅन केलाय, पण मला आता हे सत्य समजलं ना, मग तू असा ॲक्ट करून मला दाखवण्याचा प्रयत्न करतो का की हे तुला काहीच माहीत नव्हतं? तेव्हा मल्हार रागातच म्हणतो, मोनिका बस झालं, काही वाटेल ते अजिबात बोलायचं नाही, माझ्यावर आरोप करायचे नाहीत. पुढे आता तो वैदेहीबद्दल बोलतो आणि म्हणतो की वैदेही या जगात नाहीच आहे. आता मल्हारनेच असं बोलल्यामुळे निरंजन मामा, स्वरा आणि वैदेहीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर मोनिका आता वैदेहीवर आरोप करते आणि म्हणते, वैदेहीला काय करायचं होतं माहिती आहे का? तुझी मॅरिड लाईफ बर्बाद करून तिला तुझा बदला घ्यायचा होता आणि या घरामध्ये सेटल व्हायचं होतं. खूप डोकं चालवलं या लोकांनी, माइंड ब्लोईंग, असा मोनिका आता आरोप करू लागते. मल्हार मात्र वैदेहीकडे पाहतच राहतो. आता वैदेही यायच्या अगोदर निरंजन हा तिला मदत करण्यासाठी या घरात नोकर बनून शिरला, असं आता मोनिका म्हणते. आणि सर्वात जास्त शॉकिंग आहे ते म्हणजे या स्वराचं खोटं बोलणं. कारण तिला वर्ष झालं सर्व सत्य माहीत होतं तरी तिने तिच्या लाडक्या गुरूंपासून हे लपवलं. अरे तू तर तिला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला निघाला होतास आणि तिने तुझा विश्वासघात केला. मल्हार हा खूप रागात
स्वराकडे पाहू लागतो। पहिल्या दिवसापासून या स्वराला निरंजन आणि वैदेहीचं रिलेशन माहीत होतं। त्यावेळी मल्हार आता एकदम शांत होतो आणि स्वराला विचारतो, बाळा तू माझा विश्वासघात केला ना? अगं तुझ्या गुरुचा, तुझ्या मल्हार कामतचा, तुझ्या या मानलेल्या आईचा आणि मामाचं ऐकून तू माझा विश्वासघातच केला आहे। त्याचबरोबर सरस्वती देवीचाही तू अपमान केलास। आता तुला यावर एकच शिक्षा आहे, मी सांगितलेलं, मी शिकवलेलं संगीत तू अजिबात गायचं नाहीस। तेव्हा हे ऐकताच आता स्वरा, त्याचबरोबर वैदेही आणि निरंजन मामा, क्षमा, विजय ह्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। आता स्वराचा हात हातात घेऊन मल्हार हा त्या दोघांच्या नात्याचं जे अतूट बंधन, जो धागा स्वराच्या हातात बांधलेला असतो तो धागा तोडून टाकतो आणि म्हणतो तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला। हे पाहताच आता स्वराला खूप मोठा धक्का बसतो, ती खूप रडू लागते आणि वैदेहीला देखील। पुढे मल्हार म्हणतो की तू गाण्याला आणि आपल्या नात्याला सुद्धा मुकली आहेस, तुझ्या या सो कॉल्ड मामाला आणि आईला घेऊन आत्ताच्या आत्ता निघून जा। तेव्हा स्वरा आता क्षणातच तेथून जाऊ लागते। त्यावेळी वैदेही तिचा हात पकडते आणि म्हणते की थांब स्वरा, इथून कुठेही जायचं नाहीस। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजुळा म्हणते तुम्ही जो गुरु शिष्याचा धागा होता तो तिच्या हातातून सोडून टाकला ना, तर तुम्ही पुन्हा तो धागा तिच्या हातात बांधणार, हा शब्द ही मंजुळा देते। तर आता मल्हारला धक्काच बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।